हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय आला, माझी आजसुद्धा इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. कारण की जी गोष्ट बाबासाहेबांनी पंजाबराव देशमुखांना दिली होती, त्यावेळेस तर OBC NT VJNT काही नव्हतं. त्यावेळेस बाबासाहेबांनी पंजाबराव देशमुखांना कुणबी मराठा समाजाला SC मध्ये स्थान दिलं होतं. वो कहा जाता है ना कि कुरान का कोई लफ्ज़ मिट नहीं सकता, गीता का कोई श्लोक बदल नहीं सकते, वैसे हम बाबा की कही बात कोई टाल नहीं सकते. यानंतर मी डॉक्टर सुधीर ढोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो. सभागृहात उपस्थित आपले सर्वांचे लाडके प्राचार्य डॉक्टर सुनील गायकवाड सर, उपप्राचार्य अध्यासन प्रमुख रणसुरे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य साठे सर, मराठी विभाग प्रमुख रणपिसे मॅडम, गादगे सर आणि आजचे वक्ते पवार सर, दिवार सर आणि सर्व माझ्यासमोर बसलेले सर्व बाबासाहेब प्रेमी, या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आभारही मानतो. खरं तर आज 6 डिसेंबर आणि 6 डिसेंबर म्हणजे भारतातील नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. कारण ज्यांच्यामुळे शेकडो वर्षापासून अंधारात असलेली हजारो कुळे प्रकाशात आली, ते बाबासाहेबच आज पडद्याच्या आड गेले. त्यामुळे खरं तर या दिवसाला एक वेगळंच असं ऐतिहासिक महत्त्व आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये एक उत्तम कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, शिक्षक, पत्रकार, राजकारण आणि समाजकारण अशा अनेक विषयांवरती बाबासाहेबांचं प्रभुत्व होतं. अनेक विषयांवरती बाबासाहेबांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. पण या सर्व विचारांमध्ये मला बाबासाहेब जे रुचतात, आवडतात, ते म्हणजे एक समाजकारणी म्हणून. कारण बाबासाहेब अशा समाजाचं नेतृत्व करत होते की ज्या समाजामध्ये स्थानच नव्हतं. हे जे नेतृत्व आहे, खरं तर मला रणसुरे सरांनी कालच सांगितलं की तुम्हाला सर रिझर्वेशन विषयावरती बोलायचं आहे, आणि रिझर्वेशन म्हटलं का थोडासा कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे आणि मग आपला एक ऑफिशियल कार्यक्रम आहे, तर सर थोडं विचार करा. तर सर नक्कीच मी त्याचा विचार करेल. माझ्या मते बाबासाहेबांना अपेक्षित असणारं जे रिझर्वेशन आहे ते इक्वॅलिटीचं रिझर्वेशन अपेक्षित आहे. मग ती इक्वॅलिटी आर्थिक असेल किंवा सामाजिक, दोनही भागांमध्ये बाबासाहेबांना सर्वच माणसांना, सर्वच समाजातील, सर्व स्तरातील सर्वांनाच एक समानता मिळाली पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी खरं तर रिझर्वेशन हा विषय मला वाटतं त्यांनी त्याच्यावरती खूप जास्त काम केलेलं आहे. खरं तर रिझर्वेशन म्हणजे मला असं वाटतं की जे गरजू आहेत,
त्यांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्याची ती एक व्याख्या आहे. बाबासाहेबांना आणि तत्कालीन सर्वच समाजसुधारकांना अपेक्षित असणारे रिझर्वेशन हे एक सामाजिक भावनेतून, प्रत्येक समाजाला जसं मी आत्ताच सांगितलं की समानता मिळावी या भावनेतून होतं आणि ती त्या काळाची गरज होती. बाबासाहेबांच्या काळातील रिझर्वेशन आणि आजच्या काळातील रिझर्वेशन याच्यातला जर आपण फरक पाहण्याचा मी जसा प्रयत्न केला, मला एक त्याच्यामध्ये फरक असा दिसतो की बाबासाहेबांना आणि तत्कालीन सर्वच समाजसुधारकांना, मग ते फुले असतील, शाहू त्या अगोदर सर्वच समाजसुधारक असतील किंवा रिझर्वेशनवर काम करणारे हे जे सर्व लोक असतील, या सर्वांना सामाजिक भावनेतून रिझर्वेशन देणं गरजेचं वाटतं. आणि आजच्या काळामध्ये मला असं वाटतं की ज्या अपॉर्च्युनिटी कमी झालेल्या आहेत, जे सोर्सेस ज्याला आपण इन्कम सोर्सेस म्हणतो, ज्या अपॉर्च्युनिटी कमी झालेल्या आहेत, याला खूप सारी वेगवेगळी कारणं आहेत. आता त्या कारणांच्या खोलामध्ये मी जात नाहीये. त्या अपॉर्च्युनिटी कमी झाल्यामुळं, ज्या संधी कमी झाल्यामुळं खरं तर बऱ्याचशा समाजांना रिझर्वेशनची पुन्हा एकदा गरज वाटू लागलेली आहे. मी रिझर्वेशनवर बोलत असताना शाहू महाराजांपासून खरं तर सुरुवात करणं अपेक्षित होतं, पण जसं सरांनी सांगितलं की 5 मिनिटाचा वेळ आहे आणि त्यामध्ये संपवायचं आहे, तर मी आता जुने दाखले आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधले काही दाखले देण्यापेक्षा मला आत्ता चालू काळामधलं जे रिझर्वेशन आहे या रिझर्वेशनवर बोलायला थोडंसं आवडेल. खरं तर काही कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे आहेत, मी परत एकदा सांगतो. त्यामधला सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे चालू काळामध्ये, तो म्हणजे रिझर्वेशन कास्ट बेस असावं की इकॉनॉमिकली बेस्ड असावं. आता माझं मत यावर असं आहे की रिझर्वेशन कशासाठी आहे, तर ते इक्वॅलिटी मिळावी म्हणून आहे. मग जर रिझर्वेशन जर आपण इकॉनॉमिकली बेसवर देण्याचा जर विचार करत असू किंवा इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक बेसवर देण्याचा प्रयत्न करत असू, खरं तर गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. भारतासारख्या देशामध्ये प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टम आहे. हे सर्व खरं तर आर्थिक जे दुर्बल घटक आहे यांना त्यातून वर काढण्यासाठीच ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. पण जे सामाजिक दुर्बल घटक आहेत त्यांना वर काढण्यासाठी रिझर्वेशन शिवाय मला दुसरा मार्ग दिसत नाही. तसंच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो सध्याच्या काळामध्ये बरेचदा चर्चेला आपल्याला येताना दिसत असतो, हे सर्व डिबेटिंगचेच मुद्दे आहेत. तो म्हणजे क्रिमिलेअरचा मुद्दा. क्रिमिलेअरच्या मुद्द्यामध्ये जी क्रिमिलेअरची प्रोसेस आहे त्या प्रोसेसवर खरं तर परत एकदा थोडासा विचार होणं, त्याच्यावरती विचार करून काही चांगले सोल्युशन्स देणं गरजेचं असं वाटतं. आपण एक बाजूला रिझर्वेशन देतो आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण खाजगीकरणाकडे वळत चाललेलो आहोत. आणि मग बाबासाहेबांना आणि या सर्व समाजसुधारकांना असणारी जी समानता, अपेक्षित असणारी जी समानता आहे, जर खाजगी क्षेत्राकडे आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर वळत गेलो
तर बाबासाहेबांना अपेक्षित असणारी ती समानता खरंच या रिझर्वेशनच्या माध्यमातून देता येईल का, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. दुसरा एक आणखीन मुद्दा जो नेहमीच चर्चेला जातोय सध्या, तो म्हणजे ओबीसीचा मुद्दा, ऑदर बॅकवर्ड कास्ट, मंडल कमिशन आणि तिथून पुढं अस्तित्वात आलेलं ओबीसी आरक्षण किंवा सर्व जातींना त्यामध्ये जे काही इतर मागास जाती आहेत त्यांना त्यामध्ये सामावून घेण्यात आलं. आणि त्यानंतर 50% जी सीलिंग म्हणतो आपण किंवा कॅपिंग जी आहे ती कॅपिंग देण्यात आली. आणि त्यामुळं आत्ता ज्यांना गरज आहे, गरज वाटते, त्या कॅपिंगमुळं आणि त्या सीलिंगमुळं त्या समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्यावर सुद्धा परत एकदा विचार होणं गरजेचं वाटतं. आत्ताच रणसुरे सरांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठा रिझर्वेशन हे देण्याचं त्यांच्या मनामध्ये होतं. तसे आपण आत्तापर्यंत पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेबांचे बरेचसे दाखले आपण ऐकलेले आहेत. पण सध्या माझ्या मते जर आपण प्रॅक्टिकली पाहिलं तर मराठा रिझर्वेशन म्हणजे बघा सर, कॉन्ट्रोवर्शियल नाही आहे, जर मराठा रिझर्वेशन दिलं गेलं तर काय होऊ शकतं. म्हणजे मला असं वाटतं की जे अप्पर कास्टमध्ये जे किंवा ओपनमध्ये ज्याला आपण म्हणूयात जे शिल्लक राहतात, प्रॅक्टिकली विचार मांडतोय मी, त्या सर्वांना EWSचा मार्ग मोकळा होतोय. कारण जर मराठा रिझर्वेशन दिलं गेलं तर ते मराठा रिझर्वेशन दिलं गेल्यामुळं EWS मधनं ते दुसऱ्या बाजूला शिफ्ट होत आहेत. आणि त्यामुळं EWSचा जो लाभ आहे तो जे सर्व उच्चवर्णीय ज्याला आपण म्हणू, सवर्ण म्हणू, किंवा जे सर्वच जाती असतील ओपनमध्ये ज्या सध्या बिलॉंग करतात आणि त्यांच्याकडेही बऱ्याचशा, त्यांनाही रिझर्वेशनच्या त्यातल्या बऱ्याचशा लोकांना गरज आहे, त्यांना तो भाग जो आहे तो मोकळा होऊ शकतो. त्यामुळं तिकडनंही विरोध होण्याची मला तरी गरज वाटत नाही. आणि दुसऱ्या बाजूला रिझर्वेशन ज्यांना आत्ता मिळतंय, मी परत म्हणतो प्रॅक्टिकली विचार करतोय सर, मी इथं लॉजिकली विचार करतोय, ज्यांना आत्ता रिझर्वेशन मिळतंय त्यांनीही या रिझर्वेशनला विरोध करण्याची मला गरज वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, आपण सर्वच जण जाणतो महाराष्ट्रातील एक साईजने मोठी असलेली पॉलिटिकली डॉमिनंट कास्ट म्हणून मराठा कास्टकडे पाहिलं जातं. जर ही कास्ट जर रिझर्वेशन मध्ये आली आणि आत्ताच्या परिस्थिती आपण पाहतोय, मी मगाशी सांगितलं की खाजगीकरणाकडे आपण चाललेलो आहे, गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सीज कमी निघत आहेत, आणि जर हीच कास्ट जर रिझर्वेशन मध्ये आले तर मला असं वाटतं की रिझर्वेशनच्या ज्या आता भरती निघत नाही आहेत, कुठंतरी एक डॉमिनंट कास्ट आहे, एक आंदोलन करून रस्त्यावर उतरून जर गव्हर्नमेंटवर प्रेशर जर बनला तर त्यामध्ये सर्वांचाच फायदा आहे. ज्यांना आत्ता रिझर्वेशन मिळतंय त्यांच्याही जागा निघणार आहेत. त्यामुळं या रिझर्वेशनचा आपण प्रॅक्टिकली विचार केला तर दोन्हीही भागांना, दोन्हीही गटांना या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला फक्त आपण कास्ट बेस्ड रिझर्वेशनवरती बोलतोय, पण काही रिझर्वेशन्स दुर्लक्षित आहेत. त्यामध्ये जे डिफरंटली एबल पीपल ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरतीही खरं तर, कारण भरती होत आहेत
आपण आपल्या प्राध्यापक आहोत, आपण बऱ्याचशा भरतीमध्ये आता इथं बसलेले प्राध्यापक आहेत सर्व, पॅरलल रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे, पण ते कितपत भरलं जातं आणि कितपत त्याच्यावरती कार्यवाही होते. अंध, अपंग किंवा जे सर्व डिसेबल आपल्या समाजातली लोक आहे या रिझर्वेशनवर सुद्धा तितक्याच, कारण संख्येने कमी असल्यामुळं कदाचित त्यांचा म्हणजे त्यांना वाचा नाही आहे, तर त्या रिझर्वेशनवर सुद्धा बोलणं गरजेचं आहे. कदाचित आज बाबासाहेब असते तर मला असं वाटतं सर्वात पहिला आवाज हा या लोकांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी उचलला असता. त्यानंतर म्हणजे सध्याच्या वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला बरेचदा कास्ट सर्टिफिकेट मॅनिप्युलेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला वाचायला मिळतात, न्यूजमध्ये ऐकायला मिळतात. म्हणजे रिझर्वेशन ज्यांच्यासाठी दिलेलं आहे त्यांचाच अधिकार जर अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन करून खोटी कागदपत्र बनवून जर दुसरा कोणी घेत असेल तर त्याच्यासाठी काय कायदेशीर कारवाई असावी. कारण फक्त तेवढ्यापुरतं बडतर्फ करून आणि ह्या सगळ्या म्हणजे अगदी सोप्याशा कारवाई करून हा विषय संपून जातो, बऱ्याचशा मार्गांनी हा विषय संपवला जातो. तर मला असं वाटतं त्यावरती सुद्धा विचार होणं गरजेचं आहे परत एकदा आत्ताच्या काळामध्ये. आणि दुसरं म्हणजे सर्वात शेवटी रिझर्वेशन इन प्रमोशन. आता मला वाटतं अगोदर बऱ्याचशा आस्थापनांमध्ये प्रमोशनमध्ये सुद्धा रिझर्वेशन दिलं जात होतं. मला काल मी जेव्हा ते वाचत होतं थोडं त्यावेळी मला एक रेफरन्स मिळाला. ॲक्च्युली सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे एक, आणि त्यामध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन इज नॉट फंडामेंटल राईट असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यावरही विचार होणं गरजेचं मला वाटतं. आणि शेवटी म्हणजे जे राजकीय पक्ष असतील जे रिझर्वेशनच्या नावाखाली बऱ्याचशा समाजांमध्ये तेढ निर्माण करतात, बऱ्याचशा समाजांमध्ये म्हणजे रिझर्वेशन हे बाबासाहेबांना अपेक्षित असणारं रिझर्वेशन जे आहे ते इक्वॅलिटी आणण्यासाठी आहे, ना की लोकशाहीत जिंकून येण्यासाठी. आणि त्यामुळं हे जे पॉलिटिकल एक्सप्लॉटेशन ज्याला आपण म्हणूयात, कुठंतरी रिझर्वेशनच्या माध्यमातून होणारं समाजाचं हे पॉलिटिकल एक्सप्लॉटेशन सुद्धा थांबलं पाहिजे. बोलण्यासारखे बरेचसे मुद्दे आहेत, पण मला दिलेली वेळ आणि विषय मी या ठिकाणी आवरता घेतो. यामध्ये जर काही चांगलं बोललं गेलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मी अर्पण करतो, आणि काही चुकी झाली असेल तर ती माझी असेल असं मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. I am really proud of him. He has got guts to speak on controversial issues. म्हणजे when he was speaking, what was running in my mind can very well be understood by you. In this nation, economic equality is of no use because India is divided not on economical grounds but on social criteria. I remember one day I had a talk with Raja Dhale, a very famous Dalit leader. That time I was in my 10th standard, and my father, he had been reading Marxism, practicing Marxism. So I had learned a lot of ideas from him as a Marxist. So I asked Dhale why Marx is not able to succeed in this country. And his answer was that because in India, it is not a question of class, it is a question of caste. म्हणजे मी जे म्हणतो ते तुमच्या सहजपणे लक्षात येईल. एका शेतावर एक सवर्ण आणि एक दलित मजूर काम करतो.
दोघंही काम संपल्यानंतर दोघांनाही समान पगार मिळाला पाहिजे. या बाबतीमध्ये आर्थिक समता आहे. परंतु जो सवर्ण मजदूर आहे त्याला तो पगार त्याच्या हातात देण्यात येतो आणि जो दलित असतो